काय होता पहिला प्रश्न? खालील विधाने विचारात घ्या आणि अयोग्य विधान निवडा. अयोग्य विधान विचारलंय. ठीक आहे. काय म्हणताय? 4 स्टेटमेंट दिले आणि अयोग्य विधान विचारलंय. काय म्हणताय ते? 1999-2000 साली भारतात सर्वाधिक दारिद्र्याचे प्रमाण ओरिसा राज्यात आढळते. तर बरोबर स्टेटमेंट आहे हे. पुढे, तेंडुलकर समितीनुसार अन्न घटक म्हणजेच कॅलरी हा एकच घटक मोजणं कालबाह्य झालं आहे. तर हेही बरोबर आहे. त्यांनी सांगितलं होतं की नुसतं कॅलरी मोजून तुमचे दारिद्र्य किती आहे हे ठरणार नाही, तर त्याच्यासोबत तुम्हाला आरोग्य आणि शिक्षण हे सुद्धा घटक लक्षात घ्यावे लागतील. कॅलरी मूल्य मोजणं हे आता कालबाह्य झालेलं आहे, तेंडुलकर समितीने सांगितलं होतं. ठीक आहे. पुढे, 11-12 मध्ये तेंडुलकर समितीनुसार भारतात 29.5% दारिद्र्य आढळले आणि 11-12 रंगराजन समितीने ग्रामीण व शहरी भागासाठी 32 रुपये आणि 47 रुपये प्रतिदिन खर्च ही दारिद्र्य रेषा ठरवली होती. तर यातला पर्याय जे स्टेटमेंट नंबर 4 आहे, रंगराजन समितीनुसार 32 रुपये आणि 47 रुपये हे स्टेटमेंट बरोबर आहे. मग चूक काय? तर यातलं हे तेंडुलकर समितीनुसार 29.5 नाही, तर हा जो आकडा आहे ना 29.5 हा रंगराजन समितीने सांगितलेल्या दारिद्र्यानुसारचा आकडा आहे. आपल्याला 2 आकडे पाठ करायचे असते 11-12 साठी. एक रंगराजन समितीने सांगितलेला आणि एक तेंडुलकर समितीने सांगितलेला. रंगराजन समितीचा जास्तीचा होता, तो लक्षात ठेवायचा 29.5 आणि तेंडुलकर समितीचा आकडा होता 21.9% दारिद्र्य आढळलं होतं. कोणाला? तेंडुलकर समितीला. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर निघेल. बघूया आपण याचे एक्सप्लेनेशन. बघा, तेंडुलकर समितीबद्दल दिलेलं आहे. अन्न घटक कॅलरी एकच घटक मूल्य कालबाह्य झालेलं होतं. त्यांनी दारिद्र्य टोपलीत अन्नासोबत शिक्षण आणि आरोग्य घटकही कन्सिडर केले होते. ठीक आहे. त्यानंतर ग्रामीण भागात 2004-5 साठीची मासिक दरडोई खर्चाची पातळी किती होती? 446.48 रुपये. पाठ करायचे हे आकडे. सगळ्या परीक्षांमध्ये रिफ्लेक्ट होत आहेत. परत तेच आकडे विचारले जात आहेत. PYQ मध्ये सुद्धा होत आहेत हे आकडे आणि परतही विचारण्याचे खूप जास्त चान्सेस आहेत. त्याच्यामुळे तुम्ही आता राज्यसेवेचा पेपर बघितला असेल आणि तुम्ही जर आपलं राज्यसेवेचं टेस्टचं एक्सप्लेनेशन बघितलं तर त्याच्यातले 2 पेपर झाले होते आणि त्यापैकी पण 4 ते 5 प्रश्नांचं एक्सप्लेनेशन आपल्याला अशा या एक्सप्लेनेशन टेस्ट सिरीजच्या एक्सप्लेनेशन मध्ये सापडतं. त्यामुळे हे एक्सप्लेनेशन जास्त महत्वाचं आहे टेस्ट पेपर सोबतच. ठीक आहे. 446.68 आणि 578.80. नंतर 11-12 नुसार 816 रुपये आणि 1000 रुपये मासिक खर्च आहे आणि 26 रुपये आणि 32 रुपये दैनिक खर्च आहे. ठीक आहे. तेंडुलकर समितीनुसार आहे हा. आणि 4-5 हे बघा 37.2% दारिद्र्य होतं आणि ओरिसात जास्त होतं 4-5. 9-10 कुठे जास्त होतं? बिहारमध्ये. आणि 11-12 आपला आकडा बघा 21.9%. पाठ करायचा. किती? 21.9%. कुठे जास्त आहे? छत्तीसगड मध्ये. ठीक आहे. वाटलं तर स्क्रीनशॉट काढून घ्या तुम्ही याचा, कारण खूप महत्वाच्या फिगर्स आहेत या सगळ्या. ठीक आहे. तेंडुलकर समिती आणि रंगराजन समिती खूप जास्त इम्पॉर्टंट आहे सगळ्यांसाठी. ठीक आहे. हे करून घ्या. यानंतर रंगराजन समिती काय म्हटलं होतं? यांनी दारिद्र्य टोपलीत कुठले कुठले घटक घेतले होते? यांनी अन्न तर घेतलंच, सोबत 4 आवश्यक घटक घेतले. शिक्षण, कपडे, निवारा आणि वाहन खर्च प्लस इतरही घटक घेतले. त्यांनी MMRP या पद्धतीचा वापर केला. मिक्स मॉडिफाईड रिकॉर्ड पिरियड ही पद्धत वापरली. म्हणजे काय असतं की जे ज्याच्यात आहे ना आपण 7 दिवसांनी वापरणाऱ्या गोष्टी सुद्धा दर 7 दिवसांनी आपला वाहन खर्च असतो, समजा चप्पलवाला महिन्याचा खर्च असतो किंवा इतर जे काही खर्च असतील ना ते सुद्धा यात कन्सिडर केले जातात. आणि 11-12 साठी कॅलरी जे निकष होते ना यांचे जरा वेगळे होते. 2155 ग्रामीण भागासाठी होतं आणि 2090 शहरी भागासाठी होतं. इथे आपला प्रश्न होता बघा 32 रुपये आणि 47
रुपये, ठीक आहे. आणि मासिक जर खर्च कन्सिडर केला तर 972 रुपये आणि 1407 रुपये. ग्रामीण भागातलं दारिद्र्य होतं 30.90, शहरीतलं 26.4 आणि ओव्हरऑल दारिद्र्य होतं 29.5 आणि त्यांचं किती होती 21.9. हे झालं तेंडुलकर समितीनुसार, हे झालं रंगराजन समितीनुसार. लक्षात ठेवायचं रंगराजन समितीने तेंडुलकर समितीपेक्षा जरा जास्तीचे घटक अजून ऍड केले, त्याच्यामुळे दारिद्र्य सुद्धा जास्तच भरलं. रंगराजन समितीचं जास्तीच आहे म्हणून 29.5 आणि तेंडुलकर समितीचं कमी 2-3 घटक घेतले होते म्हणून 21.9. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. बघा 1999, 2000 आणि 4-5 ला ओरिसात सगळ्यात जास्त दारिद्र्य आढळलं. त्यानंतर 9-10 ला बिहारमध्ये आढळलं आणि 11-12 ला छत्तीसगडमध्ये आढळलं. पाठ करून ठेवायचंय ओरिसा, ओरिसा, बिहार, छत्तीसगड. ओरिसा, ओरिसा, बिहार, छत्तीसगड. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघू आपण. नीती आयोगातर्फे सुरू करण्यात आलेल्या, कोणी सुरू केलाय? नीती आयोगाने. 7 या कार्यक्रमाचा उद्देश काय आहे? काय म्हणते? 7 या कार्यक्रमाचा उद्देश काय आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, राज्यांमध्ये शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात परिवर्तन घडवणे. ठीक आहे, एक्सप्लेनेशन बघू आपण. हे बघा, 7 मानवी भांडवलाच्या परिवर्तनासाठी शाश्वत कृती प्रकल्प, विशेषतः शिक्षणासाठी 7E हा नीती आयोगाचा एक उपक्रम होता जो 2017 मध्ये शिक्षण आणि आरोग्य परिणाम सुधारण्यासाठी राज्यांशी भागीदारी करण्यासाठी सुरू करण्यात आला होता. या कार्यक्रमात झारखंड, ओडिसा आणि मध्य प्रदेश या 3 रोल मॉडेल राज्यांची ओळख करून शालेय शिक्षणात परिवर्तन घडवून आणण्यावर लक्ष केंद्रित केले गेले. ठीक आहे, अजून काही आहे का यात? ही एक कंपनी होती, निवडक राज्य सरकारे आणि मॅककिन्से अँड कंपनी अँड बोस्टन कन्सल्टन्सी ग्रुप यांसारख्या ज्ञान भागीदारांचा सुद्धा समावेश होता. ठीक आहे, ठीक आहे. कशाशी रिलेटेड कार्यक्रम येतो? शिक्षण आणि आरोग्य. पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर निघतंय. ठीक आहे, पुढचा प्रश्न. आर्थिक मंदी दूर करण्यासाठी तुटीचा अर्थसंकल्प सादर केला जातो. ठीक आहे, तुटीचा अर्थ भरण्यासाठी सरकारजवळ कोणकोणते उपाय उपलब्ध असतात? खाली काही पर्याय दिलेत, बघू आपण काय म्हणते ते. वरीलपैकी कुठलं पर्याय योग्य ओळखायचं आपल्याला? काय म्हणते ते? परकीय मदत, नोटा छापणे, अंतर्गत तसेच बहिर्गत कर्ज आणि शासकीय प्रतिभूतींची मुदतपूर्व खरेदी. ठीक आहे, पहिले तर तुटीचा अर्थसंकल्प म्हणजे काय हे माहिती असलं पाहिजे. अर्थसंकल्पाचे काही प्रकार असतात: संतुलित अर्थसंकल्प, तुटीचा अर्थसंकल्प किंवा शिल्लकीचा अर्थसंकल्प. हे बघा इथे दिलंय. बजेटचे प्रकार असतात. एक असतो शिल्लकीचा, सरप्लस बजेट, त्यानंतर असतो तुटीचा, त्यानंतर असतो संतुलित. काय असतो शिल्लकीचा? याच्यात काय असतं? खर्च सरकारच्या खर्चापेक्षा अधिक असते. उत्पन्न जे असतं ना सरकारचं ते खर्चापेक्षा जास्त असतं, त्याच्यामुळे शिल्लक बाकी राहते. ठीक आहे, तुटीचा अर्थसंकल्प म्हणजे सरकारचे उत्पन्न हे खर्चापेक्षा कमी किंवा खर्च उत्पन्नापेक्षा अधिक ठरत असतो. ठीक आहे, आणि त्यानंतर संतुलित अर्थसंकल्प म्हणजे सरकारचं उत्पन्न आणि खर्च हे समसमान असतात. ठीक आहे, त्यानंतर ज्या अर्थसंकल्पात विशिष्ट काळात खर्चापेक्षा उत्पन्न कमी पडत नाही त्या अंदाजपत्रकाला संतुलित किंवा समतोल अंदाजपत्रक असं म्हणतात. ही डेफिनेशन डॉक्टर डाल्टन यांनी केलेली आहे. त्यानंतर समतोल अंदाजपत्रकाचे समर्थन ॲडम स्मिथ, JB रिकार्डो इत्यादी सनातनवादी शास्त्रज्ञांनी केले होते. संतुलित म्हणजे बॅलन्स. ठीक आहे, पण आपण बघूया आपल्याला काय म्हटलं. तुटीचा अर्थसंकल्प सादर. तुटीचा म्हणजे आपल्याला समजलं की आपला खर्च जास्त आहे उत्पन्नापेक्षा, मग तिची तूट भरून काढण्यासाठी आपण काय काय करतो ते विचारलंय. तर परकीय मदत घेतो, बरोबर आहे हे.
त्यानंतर अंतर्गत तसेच बहिर्गत कर्ज घेतो आपण, हेही बरोबर आहे. त्यानंतर नोटा छापतो, हेही बरोबर आहे. त्यानंतर शासकीय प्रतिभूतींची मुदतपूर्व खरेदी. अरे खरेदी करतोय आपण कसली तरी, खरेदी करतोय म्हणजे आपल्याला पैसा उलट द्यावा लागणार आहे जर आपण खरेदी करतोय तर हे पैसा देण्याचं काम कशाला, आपल्याला तर पैसा पाहिजे ना. त्यामुळे आपण शासकीय प्रतिभूतींची एक वेळ प्रतिभूती बाजारात विकू, ते चालू शकतं. पण मुदतपूर्व खरेदी म्हणजे उलट त्यांची मुदत सुद्धा भरलेली नाही आणि आपण त्यातल्या तरी पैसा ओढून घेत म्हणजे हे करतोय, ओततोय मार्केटमध्ये, कसं चालेल हे. त्याच्यामुळे हा पर्याय चुकतो, ड यातनं निघून जातं. त्यामुळे अ ब क हे याचं उत्तर निघेल. पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर निघेल. एक्सप्लेनेशन बघू आपण तुटीचा अर्थसंकल्प सादरच का करतो, त्याची काय उद्दिष्ट आहेत ते बघू. जेव्हा मंदी असते, मंदीतनं अर्थव्यवस्था सावरण्यासाठी आपण तुटीचा अर्थसंकल्प सादर करत असतो. त्यानंतर जलद आर्थिक विकासाला प्रोत्साहन देण्याच्या प्राथमिक उद्दिष्टासह सर्वोत्तम संसाधने एकत्र करणे आणि कमी वापर न झालेल्या उद्योगांकडे निधी वळवणे. ठीक आहे. त्यानंतर पूर्ण रोजगार निर्माण करणे, गुंतवणूक व महसूल वाढवणे, देशाच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी युद्धादरम्यान संरक्षण संबंधित खर्चाची भरपाई करणे. त्यानंतर काय काय अजून, नियोजन साध्य करणे, भांडवल निर्मितीत वाढ करणे आणि कल्याणकारी योजनांवर खर्च करणे. हे सगळे काय आहेत तर आपण तुटीचा अर्थसंकल्प सादर करण्याची उद्दिष्टे आहेत. मग त्याच्यावर उपाय काय काय असतात तर परकीय मदत बघितलं आपण, सरकारची देणी नसते ती, कारण ती परकीय मदत आपल्याला त्यांनी मदत म्हणून केलेलं असतं ना, परत द्यावी नाही लागत आपल्याला ती त्या सरकारला, म्हणजे परकीय सरकारला. त्यानंतर परकीय कर्ज IMF वगैरे कडनं घेतो आपण. अंतर्गत कर्जापेक्षा स्वस्त असतं ते, IMF, वर्ल्ड बँक. ठीक आहे. दीर्घकालीन कर्ज देतात आणि ते आपल्याला बराच कालावधी असतो त्यांचा, 20, 25 वर्ष, 50 वर्ष सुद्धा असू शकतो. ठीक आहे. त्यानंतर अंतर्गत कर्ज, आपल्या भारतात घेतलं जाणारं कर्ज. अजून एक उपाय, RBI कडनं उचल करतो आपण. त्या संदर्भात एक समिती सुद्धा बघितली होती आपण, विमल जालान समिती. त्या समितीने सांगितलं होतं किती टक्के रक्कम स्वतःकडे ठेवायची RBI ने, बाकीचा सगळा जो हे आहे साठा आहे पैशांचा तो सगळा सरकारकडे हस्तांतरित करायचा. ठीक आहे. त्यानंतर RBI कडनं कर्ज सुद्धा घेतो, नोटा सुद्धा छापतो. हा नोटा छापणं हा शेवटचा उपाय असतो. ठीक आहे. कारण काय होतं, नोटा छापल्याने चलनवाढ किंवा महागाई वाढू शकते. ठीक आहे. इतर उपाय काय काय आहेत, व्यापारी बँकांकडनं घेतली जाणारी कर्जे, नवीन चलनाची निर्मिती केली जाते, नवीन कर आकारले जातात, एखादा नवीन कर आकारला जातो. ठीक आहे. देशांतर्गत व्यापारी बँकेकडनं किंवा उद्योजकांकडनं कर्ज घेतले जाते किंवा कराचे दर वाढवले जातात जेणेकरून जास्तीत जास्त महसूल सरकारकडे जमा होईल. ठीक आहे. बघा काय म्हणते, भारताची कृषी अन्न निर्यात मजबूत करण्याच्या आणि स्टार्टअप मध्ये नवोपक्रम वाढवण्याच्या उद्देशाने डॅशने सप्टेंबर 2025 मध्ये भारतीय उपक्रम सुरू केला. कशासाठी आहे, कृषी अन्न निर्यात आणि भारतीय उपक्रम. ठीक आहे. काय पर्याय काय दिले, कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय, सूक्ष्म लघु मध्यम उद्योग मंत्रालय, FCI भारतीय अन्न महामंडळ आणि ॲपेडा. मला सांगा, कृषी निर्याती संबंधीच्या गोष्टी कोण हाताळत असतं बरं? पर्याय क्रमांक 4 ॲपेडा. याची स्थापनाच मुळात कृषी निर्यातीच्या गोष्टी हाताळण्यासाठी केली गेलेली, त्याच्यामुळे पर्याय नंबर 4 याचं उत्तर ठरतं. एक्सप्लेनेशन बघू आपण. बघा ॲपेडाचं फुल फॉर्म काय, द ॲग्रिकल्चरल अँड प्रोसेस फूड प्रोडक्ट्स एक्सपोर्ट डेव्हलपमेंट ऑथॉरिटी इज ॲपेडा, established by the government of India under the Agriculture and Processed Food Product Export Development Authority Act. कधीचा ऍक्ट आहे, passed by Parliament in December 1985. 85चा कायदा आहे. ठीक आहे. कम इन टू इफेक्ट फ्रॉम 13 फेब्रुवारी 1986. म्हणजे स्थापना कधी झाली मग तिची, 1986
1986. काय 1985चा कायदा आणि 1986 ची स्थापना. हे बघा इथे PIB तर्फे PIB ची न्यूज दिलेली आहे. कृषी अन्न निर्यातीला चालना देण्यासाठी ॲपेडाने भारतीय उपक्रम सुरू केला. मग काय उपक्रम काय म्हटलं त्यांनी बघा. केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पियुष गोयल, UAEचे परराष्ट्र व्यापार मंत्री डॉक्टर थानी बिन अहमद अल झयोदी आणि केंद्रीय अन्न प्रक्रिया मंत्री, हे लक्षात ठेवायचं कायम, केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री श्री चिराग पासवान, की त्या रिलेटेड केंद्रीय मंत्री कोण आहे. म्हणजे एखादी योजना सुरू झाली, तुम्ही बघा त्यांचं कधी कधी करंटच्या अनुषंगाने विचारतात ते, की उद्घाटन कोणी केलं या योजनेचं. तर मोस्टली त्या विभागाचे जे कॅबिनेट मंत्री असतात ना, ते त्या योजनेचं उद्घाटन करत असतात. जसं की आता आपण बघतोय केंद्रीय अन्न व प्रक्रिया उद्योग मंत्री चिराग पासवान यांच्या हस्ते अन्न आणि पेय क्षेत्रातील भागीदारांच्या बैठकीस शुभारंभ झाला. काय म्हणताय, भारतीय उपक्रमात 2030 पर्यंत 100 कृषी अन्न स्टार्टअप्सना सक्षम बनवण्यासाठी, नाविन्यपूर्णतेला चालना देण्यासाठी आणि निर्यातीला $50 अब्ज उद्दिष्टापर्यंत वाढवण्यासाठी याची उद्देश आहे. हे तेच दिलेलं आहे. 86 पासून त्याची स्थापना, 85 मध्ये संसदेने मंजूर केलेला कायदा. ठीक आहे. पुढचा प्रश्न, देशात चतुस्तरीय बँकिंग रचना असावी. चतुस्तरीय आणि अग्रक्रम क्षेत्राला 10% पेक्षा जास्त कर्ज देऊ नये या बँकिंग क्षेत्रातील शिफारसी कोणत्या समितीने केल्या होत्या. खाली 4 समित्या दिले. सगळ्यात पहिले कुठली कट करायची तुम्हाला, कशाशी रिलेटेड आहे, दारिद्र्याशी रिलेटेड आहे ना. त्यानंतर मल्होत्रा समिती कशाशी रिलेटेड आहे, आय थिंक ही विमा क्षेत्राशी रिलेटेड आहे. आणि उरते काय मग, नरसिंहन समिती आणि सुकमोह चक्रवर्ती. पर्याय क्रमांक 2 नरसिंहन समिती आपलं उत्तर आहे. बघा, नरसिंहन समिती कमिटी ऑन फायनान्स, 2 नरसिंहन समिती होत्या, एक 91 ची आणि एक 98 ची सुद्धा नरसिंहन समिती आहे. बघू आपण ती पुढे दिलेलीच आहे. यांनी काय म्हटलंय, बँकिंग क्षेत्राचं उदारीकरण करा, 4 टायर चतुस्तरीय रचना करा, शाखा विस्तारासाठी जो परवाना द्यावा लागत होता तो बंद करा. त्यानंतर कर्ज प्राथमिक लक्ष म्हणजे जे अग्रक्रम क्षेत्रासाठीचे जे कर्ज देतात ते त्या युजली आपल्याला 40% टार्गेट असतं की 40% अग्रक्रम क्षेत्राला कर्ज दिलंच गेलं पाहिजे. तर त्यांनी सांगितलं की 10% पेक्षा सुद्धा कमी करा ते. बँकांचं नियमन फक्त RBI करेल. यानंतर CRR आणि SLR मध्ये कपात करावी, 25% पर्यंत SLR करावा असं म्हण. SLR ला त्यांनी बँकांवरील कर म्हटलं होतं. ठीक आहे. त्यानुसार SLR आणि CRR मध्ये बदल सुद्धा केले गेले होते. पुढची नरसिंहन 2 समिती ही 98-97 ला स्थापना, 98 ला रिपोर्ट दिला होता तिने आणि तिचं नाव काय होतं, कमिटी ऑन बँकिंग सेक्टर रिफॉर्म्स. भांडवल पर्याप्तता प्राप्त करण्यावर भर होता. त्यानंतर NPA संदर्भात बऱ्याच यांनी शिफारसी सांगितल्या होत्या. आणि नवीन खाजगी बँकांना परवाना द्या, परकीय बँकांना संलग्न संस्था करा. ठीक आहे. मल्होत्रा समिती कशाशी रिलेटेड होती, विमा क्षेत्राशी रिलेटेड. IRDA ची स्थापना झाली होती एप्रिल 2000 मध्ये या समितीच्या शिफारसीनुसार. आणि PFRD ला सुद्धा कायदेशीर दर्जा देण्यात आला होता 2003 ला. ठीक आहे. 2003 ला PFRDA ची स्थापना झाली होती आणि तिला कायदेशीर दर्जा कधी दिला होता, सप्टेंबर 2013 ला. ठीक आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघू आपण. काय म्हणते, प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना कधी सुरू करण्यात आली. उत्तर काय याचं, 10 सप्टेंबर 2020. प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना इम्पॉर्टंट आहे. ही योजना बऱ्याचदा दिसेल तुम्हाला ही प्रश्नामध्ये. किती उत्तर होतं, 10 सप्टेंबर 2020. हे बघा पोस्ट केलेली तारीख येते, किती आहे, 9 सप्टेंबर 2020. PIB चीच न्यूज आहे. पंतप्रधान कार्यालय बघा इथे दिलंय. पंतप्रधानांनी 10 सप्टेंबर रोजी
पंतप्रधान मत्स्य संपदा योजना सुरू करण्यात आली. आदल्या दिवसाची न्यूज आहे त्याच्यामुळे. शेतकऱ्यांना थेट वापरासाठी व्यापक जाती सुधारणा बाजारपेठ आणि माहिती पोर्टल ई गोपाला ऍपचे सुद्धा ते उद्घाटन. तेव्हा 20 ची न्यूज आहे ती. आपल्याला योजना बघायची, योजनेशी संबंधित गोष्टी बघू आपण. हे बघा, प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना देशातील मत्स्य व्यवसाय क्षेत्राला केंद्रित आणि शाश्वत विकासासाठीची एक प्रमुख योजना आहे. ठीक आहे. आत्मनिर्भर भारत पॅकेजचा भाग म्हणून 2021 ते आर्थिक वर्ष 24-25 5 वर्षाच्या कालावधीसाठी सुरू करण्यात आली. त्यानंतर काय म्हणता हे की ही गुंतवणूक जितकी केली आपण या योजनेअंतर्गत ती मत्स्य व्यवसाय क्षेत्रात आतापर्यंतची सर्वाधिक गुंतवणूक आहे. त्यानंतर याचे उद्दिष्ट काय ते जास्त इम्पॉर्टंट आहे आपल्याला. काय म्हणते उद्दिष्ट? 24-25 पर्यंत मत्स्य उत्पादनात 70 लाख टन अतिरिक्त वाढ 70 लाख टनाची अतिरिक्त वाढ करायची. 24-25 पर्यंत मत्स्य व्यवसाय निर्यात उत्पन्न 1 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढवायचे आणि मच्छीमार आणि मत्स्य पालकांचे उत्पन्न दुप्पट करायचे. कापणीनंतरचं नुकसान 20 ते 25% वरनं सुमारे 10% पर्यंत कमी करायचे आणि मत्स्य व्यवसाय क्षेत्र आणि संबंधित उपक्रमात 55 लाख अतिरिक्त प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष लाभदायक रोजगार निर्माण करायचा आहे. हे आहेत त्या प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेची उद्दिष्टे. पुढचा प्रश्न बघू आपण. स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना 2011 पासून डॅश डॅश योजनेचा भाग बनली. तर सगळे नावच ग्राम समृद्धी, रोजगार, ग्रामीण ज्योती, संपूर्ण ग्रामीण थोडे कन्फ्युजिंग आहेत सगळेच. उत्तर काय याचं? पर्याय क्रमांक 3 राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान. हे काय सगळं की जी आपली नरेगा योजना होती किंवा आपलं ज्या एक खूप आधीपासून सुरू झालेल्या योजना आहेत त्यांचं इव्हॉल्युशन कसं होत गेलंय ना ते बघावं लागतं आपल्याला. कारण बऱ्याचदा ही योजना त्याच्यात मत झाली, ती योजना याच्यात मत झाली. याच्यावर प्रश्न पण विचारला जातो की कशा आता कुठल्या योजनेचा भाग झाली ती पुढची योजना. त्यामुळे तशाच कॅटेगरीचा प्रश्न आहे हा. स्वर्ण जयंती म्हणजे कधी सुरू झाली असेल ही स्वर्ण जयंती? कधी होता आपला सुवर्ण महोत्सव म्हणजे 50 वर्ष कधी पूर्ण झाली स्वातंत्र्याला? 1998 ला. ठीक आहे. बघा, स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना कधी सुरू झाली आहे? 1 एप्रिल 1999. कशा हशीम समितीच्या शिफारसीने 6 योजनांचं एकत्रीकरण केलं होतं. कुठल्या योजना होत्या त्या? IRDP म्हणजेच कोणता? इंटिग्रेटेड रुरल डेव्हलपमेंट प्रोग्राम. त्यानंतर ट्रायसेम योजना होती. काय होती ट्रायसेम योजना? बघून घ्यायचं एकदा डिटेलमध्ये. DWCRA ही महिला व बालकांसाठीची योजना होती. मिलेनियम वेल्थ स्कीम म्हणजे दशलक्षी विहीर योजना. ठीक आहे. सिट्रा म्हणजे कामगारांना अवजाराचा संच पुरवण्याची योजना होती. नंतर GKY म्हणजे गंगा कल्याण योजना होती. भूजल साठा पुनरुज्जीवित करण्यासाठीची योजना होती. ठीक आहे. या ज्या 6 योजना होत्या त्यांचं एकत्रीकरण करायला सांगितलं हशीम समितीने आणि 1 एप्रिल 1999 ला स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना सुरू करण्यात आली. काय होतं हिचा उद्देश? दारिद्र्य निर्मूलनासाठीचा केंद्रित दृष्टिकोन. ठीक आहे. गटांना पतपुरवठा लाभाचं महत्तमीकरण करायचं होतं. SHG म्हणजे सेल्फ हेल्प ग्रुप तयार करायचे. स्वयंरोजगार पुरवणारे सूक्ष्म वित्त उपक्रम उभारले. ठीक आहे. त्यानंतर काय मग हिचं राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियानात ही योजना सुरू करण्यात आली. स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजनेची पुनर्रचना करून कधी 3 जून 2011. त्यानंतर याच राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियानालाच 2016 मध्ये दीनदयाल यांचं नाव देण्यात आलं. ठीक आहे. योजना तीच आहे. त्याच्या अनेक उपयोजना पण आहेत बघा इथे दिलेल्या आहेत.
महिला सशक्तीकरण परियोजना, आजीविका ग्रामीण एक्सप्रेस योजना, स्टार्टअप ग्रामीण व्यावसायिक योजना, दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना. ठीक आहे, याच योजनेच्या उपाययोजना ठरतात. मग पुढचा प्रश्न बघू आपण. M0 म्हणजे संकुचित पैसा, नॅरो मनी होय. M1 म्हणजे संचित पैसा, रिझर्व्ह मनी होय. M3 म्हणजे विस्तृत पैसा, ब्रॉड मनी होय. वरील विधाने विचार ज्ञान योग्य पर्याय निवडायला. आपल्याला M0, M3, M1, M2, M0, M1, M2, M3 या कन्सेप्ट आहेत. तर त्यांचे वेगवेगळे नावं पण आहेत. पहिलं कन्सेप्ट बघून घेऊ आपण काय आहेत त्या. ठीक आहे, हे बघा इथे दिले M0 डायग्राम बघितली असेल तुम्ही, अभ्यासाला आहे आपल्याला ही डायग्राम. त्यानंतर ही M2, M1, M2 आणि M3. ठीक आहे, M0 मध्ये काय काय येतं? RBI कडील बँक ठेवी, बँकेतील रोख रक्कमा, लोकांजवळील नोटा व नाणी आणि RBI कडील इतर ठेवी. ह्या M0 ला काय म्हणत असतात? पायाभूत पैसा. M0 ची वेगवेगळी नावं आहेत. काय काय आहेत ते? पायाभूत पैसा म्हणजेच मॉनिटरी बेस किंवा बेस मनी. ठीक आहे, जननक्षम पैसा, त्यानंतर संचित पैसा म्हणजे रिझर्व्ह मनी, आणि उच्च क्षमतेचा पैसा म्हणजे हाय पॉवर मनी. म्हणजेच काय असतं की तरलता जास्त आहे ना या पैशाची, M0 ची, म्हणजे हातात असतो तो आपला पैसा. तिकडून पुढे पुढे गेले तर तरलता कमी होत जाते. तरलता म्हणजे आता मला समजा मला खर्च करायचा आहे, 10,000 रुपयाचा खर्च करायचा आहे, तर मला सगळ्यात जास्त अवेलेबल कुठला पैसा असेल? M0 की M3? इथे तर माझ्याकडे बँकांचं मागणी देय आणि मुदत कर्ज आहे, म्हणजे बँकांमध्ये जावं लागेल, बँकेत तिथं स्लिप भरावी लागेल, मग ती मुदत, ती टर्मची वाट बघावी लागेल संपण्यासाठी, आणि मग मला तो पैसा भेटेल. पण तिकडे काय की लोकांजवळ नाणी व नोटा, म्हणजे 10,000 रुपये माझ्याकडे कॅश अवेलेबल आहे, तर मी लगेच जाऊन 10,000चं काहीतरी खरेदी करू शकते. म्हणजेच उच्च क्षमतेचा पैसा म्हणजे लगेच ठरवला आपण खरेदी करू शकतो. हाय पॉवर मनी येतो, त्याच्याची तरलता सगळ्यात जास्त आहे, म्हणून त्याला म्हणतात उच्च क्षमतेचा पैसा, संचित पैसा, जननक्षम पैसा आणि पायाभूत पैसा. ही सगळी M0 ची नावं आहे. पण आपण इकडे प्रश्नात बघितलं, यांनी म्हटलं M0 म्हणजे संकुचित पैसा, नॅरो मनी, आणि इथं M1 म्हणजे संचित पैसा दिलं, त्याच्यामुळे हे चूक ठरतं. M0 म्हणजे संचित पैसा, रिझर्व्ह मनी, त्याच्यामुळे हे सुद्धा चूक ठरेल. जर हे चूक आहे तर हे पण चूक ठरेल. ठीक आहे, पुढचं बघून घेऊ आपण. M1 चं नाव संकुचित पैसा आहे आणि M3 चं नाव विस्तृत पैसा आहे. हा, हे बघा, M0 मागणी व पुरवठ्यावर पैशाचा पुरवठा. पैशाचा पुरवठा म्हणजे काय असतो? टोटल M1, M2, M3 ला कन्सिडर करतात पैशाचा पुरवठा. M1 ला काय म्हणतात? संकुचित पैसा, नॅरो मनी, आणि M3 ला काय म्हणतात? विस्तृत पैसा, ब्रॉड मनी. ठीक आहे, त्यामुळे M3 म्हणजे विस्तृत पैसा, ब्रॉड मनी हे बरोबर आहे. त्यामुळे योग्य विचारलं आपल्याला फक्त क उत्तरे, पर्याय क्रमांक 2. ठीक आहे, बाकीचे नाव कळले आपल्याला. M2 ला म्हणतात नॅरो मनी, M1 ला काय म्हणतात? नॅरो मनी. M2 ला काही नाव नाहीये. पुढचा प्रश्न बघा. केंद्रीय अर्थसंकल्प 2025-26 नुसार ज्ञान या संकल्पनेवर लक्ष केंद्रित करून विकासात्मक उपाययोजना प्रस्तावित केल्या आहेत. ठीक आहे, खालीलपैकी कुठला पर्याय ज्ञान या संकल्पनेसंदर्भात योग्य ठरत असतो? आपल्याला अर्थसंकल्पात ज्ञान ही संकल्पना दिलेली आहे. तर ते ज्ञान म्हणजेच काय तर विचारलंय. ज्ञान म्हणजे 4 गोष्टींवर लक्ष केंद्रित केलंय. तर पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर आहे ज्ञान. G फॉर गरीब, Y फॉर युथ तरुण, A फॉर अन्नदाता म्हणजे शेतकरी, आणि N फॉर नारी म्हणजे महिला स्त्रिया. हे 4 पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर आहे. बघा इथे ज्ञान. An acronym for गरीब, पुअर, युवा, युथ, अन्नदाता, फार्मर अँड नारी, वुमन. ठीक आहे, काय जास्त गरज नाही पुढचं बघायची. पुढचा प्रश्न. 15व्या वित्त आयोगानुसार केंद्राकडनं राज्याला मिळणाऱ्या वाट्याच्या निकषात सर्वाधिक भर कोणत्या निकषावर करण्यात आला आहे?
ठीक आहे. सर्वाधिक भर कशावर करण्यात आला आहे? पंधराव्या वित्त आयोगानुसार. ठीक आहे. हे बघा, वरती दिलाय 14वा वित्त आयोग आणि खाली दिलेला आहे 15वा वित्त आयोग. दिसतोय? काय असतं, आपल्याला केंद्रीय करांमध्ये राज्यांना काही हिस्सा भेटत असतो आणि ते पर्सेंटेज ठरवण्यासाठी की कोणाला किती टक्के हिस्सा द्यायचा, त्याच्यासाठी आपण वित्त आयोगाची दर 5 वर्षांनी स्थापना करत असतो. हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. मग त्यासाठी ते काहीतरी निकष वापरतात. ते निकष काय आहे आणि त्या निकषानुसार सर्वाधिक वाटा कुठल्या राज्याला जातो हे आपल्याला बघावं लागतंय. जसं की आपल्याला उत्तर प्रदेश माहिती, आपल्याला प्रत्येक वेळी दर 1 नंबरला असतो. तो सर्वाधिक वाटा घेण्यात 1 नंबरचं स्थान उत्तर प्रदेश भूषवतं. त्या मानाने महाराष्ट्राचा वाटा काहीतरी 6.3च्या आसपास भरतो मागच्या वित्त आयोगाच्या शिफारसीनुसार. ठीक आहे. रिसेंटली आता 16व्या वित्त आयोगाची सुद्धा स्थापना झाली. त्याची पण बॉडी रचना बघून घ्यायची तुम्ही. कोण अध्यक्ष, कोण अर्धवेळचे सदस्य, कोण सचिव आहे ते पण बघून घ्यायचं. ठीक आहे. हे बघा, 15व्या वित्त आयोगानुसार 11ची लोकसंख्येला किती आहे वेटेज? 15%. जनसांख्यिकीय कामगिरीला किती आहे? 12.5. सगळ्यात जास्त इन्कम डिस्टन्स म्हणजे उत्पन्नातील अंतर याला वाटत दिले बघा किती? 45% मॅक्सिमम. राज्याच्या क्षेत्रफळाला 15%, वन आणि परिस्थितिकीला 10%, टॅक्स एफर्ट्स म्हणजे कर प्रयत्नाला 2.5%. त्यामुळे उत्तर काय निघेल आपलं? पर्याय क्रमांक 3 उत्पन्न दुरावा. ठीक आहे. हे काय चेंज झालं? 1 मिनिट, सॉफ्ट पेन घेऊ आपण. ठीक आहे. उत्पन्न दुरावाला सगळ्यात जास्त सर्वाधिक भर दिलं गेलं. पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर निघेल. ठीक आहे. वरती पण सुद्धा उत्पन्नातील अंतर इन्कम डिस्टन्सला आपण 14व्या वित्त आयोगात. अजून हे बघा इथं दिलंय 14वा आणि 15वा वित्त आयोग. अध्यक्ष कोण होते? 15व्याचे NK सिंग, 14व्याचे YV रेड्डी, 13व्याचे विजय केळकर, त्यानंतर C रंगराजन. ठीक आहे. यांनी केंद्रीय महसुलात किती टक्के वाटा दिला होता राज्यांना? 30.5%. यानंतर 13व्या आयोगाने 32%. त्यानंतर यांनी डायरेक्ट 10% वाढवला, 42%. आणि यांनी 41%. 1% वाटा त्यांनी लडाखसाठी राखीव ठेवला होता. ठीक आहे. महाराष्ट्राचा वाटा 13 आणि 14ला 5च्या घरात येतो बघा. 5.2, 5.5 आणि 15व्या वित्त आयोगाला 6.3. त्यानंतर सचिव लक्षात ठेवा, अरविंद मेहता 15व्या वित्त आयोगाचे सचिव आहे. अजय नारायण झा 14व्या वित्त आयोगाचे सचिव आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न, GST 2.0 अंतर्गत नवे दर ज्यांचा उल्लेख पुढच्या पिढीतील GST सुधारणा असा करण्यात आलेला आहे ते कधीपासून लागू झाले? तुम्हाला माहिती आहे आता GSTचे नवीन स्लॅब आले. त्यांनी खूप जे 5 नंतर 12, 18 आणि 28 असे 4 प्रकार होते ते कट केले सगळे आणि 2 स्लॅब ठेवले. आता एक 5% आणि एक 18%. तर ते जरा सिम्प्लिसिटी कडे वळले ते GST संदर्भात आणि बऱ्याचशा गोष्टींचे GST कमी झालं. आपण म्हणतो की आपल्याला हे खरेदी करायचं, आता GST कमी व्हायची वाट बघत होते सगळे लोक, तर तसे झालेले. मग त्याचं अंमलात आल्याची डेट कोणती आहे? 22 सप्टेंबर 2025, 3 सप्टेंबर 2025, 27 सप्टेंबर 2025, 23 ऑगस्ट 2025. तर पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर आहे 22 सप्टेंबर 2025. बघूया आपण. हे बघा, पुढच्या पिढीतील सुधारणांसह GST 2.0 56वी GST परिषद आयोजित केली होती. कोणती? 56वी GST परिषद. त्यात हे 2.0 सादर केले. याची GST 2.0 अंतर्गत नवे दर 22 सप्टेंबर 2025 रोजीच्या मध्यरात्रीपासून लागू झाले असून या बदलांचा उल्लेख पुढच्या पिढीतील GST सुधारणा असा करत GST बचतोत्सवला सुरुवात केली. ठीक आहे. आता
सरलीकृत जीएसटी रचना केली त्यांनी. आधीचे 4 स्लॅब होते, 5%, 12%, 18% आणि 28%. बदलून जीएसटी 2.0 मध्ये 2 स्लॅब रचना केल्या. मोस्टली 5% हा मेरिट दर आहे आणि इतरांसाठी 18% हा स्टँडर्ड दर आहे स्वीकारण्यात आला. तसेच तंबाखू आणि पान मसाला सारख्या चैनीच्या गोष्टींवर 40% हा डिमेरिट दर केलेला आहे. त्यानंतर जीवनावश्यक वस्तूंसाठी कर सवलत, वैयक्तिक जीवन आणि आरोग्य विमा पॉलिसींवर पूर्ण सूट देण्यात आलेली आहे. पूर्ण जीएसटी सूट देण्यात आली आहे. ठीक आहे. अल्ट्रा हायटेक टेम्परेट दूध, पनीर, भारतीय ब्रेड सारख्या आवश्यक वस्तूंवर सुद्धा जीएसटी 0 केलेला आहे. ग्राहक वस्तूंवरचा म्हणजे लहान कार, टीव्ही, एअर कंडिशनवरचा 28% जो होता तो 18% पर्यंत कमी केला. त्यानंतर अक्षय ऊर्जा उपकरणांवरील जीएसटी 12% वरनं 5% केला. ठीक आहे. त्यानंतर जीवन रक्षक औषधांवरील जीएसटी 0% केला. कर्करोग आणि दुर्मिळ आजारांवरील जीएसटी 5% वरनं 0% केलेला आहे. याच्यावर प्रश्न विचारू शकतात येत्या काळात. तुम्ही याच्यावर लक्ष दिलं गेलं पाहिजे तुमचं. ठीक आहे. पुढचं बघा की व्यापार आणि सुविधा व विवाद निराकरणासाठी म्हणजे जीएसटी न्यायाधिकरण स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. GSTAT काय म्हणतात त्याला, गुड अँड सर्व्हिस टॅक्स अपिलेट ट्रिब्युनल. कधीपर्यंत कार्यान्वित करणार आहे? डिसेंबर 2025 पर्यंत. ठीक आहे. कुठे कुठे चेंजेस केले बघा. दैनंदिन वापरातील गोष्टींवर आहेत ना, पूर्वी काहीतरी 18, 12, 12, 12, 12 असे दर होते, तर ते सगळे दर आता 5% पर्यंत केले गेले. जसं हेअर ऑइल, शॅम्पू, शेव्हिंग क्रीम, बटर, तूप, चीज, भांडी, फिडिंग बॉटल्स, बेबी नॅपकिन्स, डायपर्स अशा या दैनंदिन वापरातल्या गोष्टी किती टक्के केला आहे दर? 5%. त्यानंतर शेतकरी व शेती व शेतकऱ्यांना दिलासा. पूर्वीचे 18 आणि 12% दर होते ते सुद्धा आता किती केले? आता 5%. ट्रॅक्टर्स, टायर्स, मायक्रो न्यूट्रिएंट्स, ठिबक सिंचन प्रणाली वगैरे. ठीक आहे. त्यानंतर आरोग्य क्षेत्रात सुद्धा पूर्वी 18%, 12% दर होता, आता वैयक्तिक आरोग्य आणि जीवन विमावर डायरेक्ट 0% नील केले. लक्षात ठेवा. त्यानंतर थर्मोमीटर, सर्व डायग्नोस्टिक किट्स वगैरे, चष्मे, रिएंटंट त्यांच्या सगळ्यांवर 5% दर केलेला आहे. यानंतर मोटार गाड्या सुद्धा स्वस्त झालेल्या आहेत. पेट्रोल हायब्रिड, LPG, CNG कार आता 18%. हे जरा चैनीच्या वस्तूंकडे गेलो ना आपण, सगळ्यात आधी काय लागतं आपल्याला? जीवनावश्यक गरजा लागतात. त्याच्यानंतर मग माणसाच्या गरजा वाढतात की आपण कार घेतो. त्यानंतर माल वाहतूक, 3 चाकी वाहने, डिझेल वाहने वगैरे वगैरे. कारचे ते जरा जास्त म्हणजे इतक्या पण बेसिक नाहीये, त्याच्यामुळे त्याच्यावर जरा 18% कर आहे. आधीच्या 28% पेक्षा कमी झालाय. यानंतर शिक्षण साहित्यावर डायरेक्ट नील केलं सगळं. विद्यार्थ्यांची मजा आहे. नकाशे, चार्ट्स, ग्लोब्स, पेन्सिल, शार्पनर, पेस्टल कलर, वया, नोटबुक, खडरबर डायरेक्ट 0 केलंय. ठीक आहे. आता जीएसटी बघू आपण. जीएसटी काय म्हणता? भारतामध्ये वस्तू आणि सेवांच्या पुरवठ्यावर आकारला जाणारा अप्रत्यक्ष कर माहिती आपल्याला. मूल्यवर्धित कर, व्हॅल्यू ॲडेड टॅक्स. 101वी घटना दुरुस्ती केली होती याच्यासाठी 2016 द्वारे. कधी लागू केलाय? 1 जुलै 2017 संपूर्ण भारतात. डेस्टिनेशन बेस आहे हा. त्यानंतर जीएसटीचे 3 प्रकार आहे. CGST, SGST आणि IGST. CGST कोणाकडनं आकारला जातो? केंद्राकडनं. SGST राज्याकडून. आणि IGST वस्तू व सेवांच्या आंतरराज्य पुरवठ्यावर आकारला जातो. ठीक आहे. 279A हे कलम कशासाठी आहे? 279A जीएसटी परिषदेसाठी. राष्ट्रवादी स्थापन करता जीएसटी परिषदेची आणि केंद्रीय अर्थमंत्री त्याचे अध्यक्ष असतात. त्याच्यात केंद्राकडे 103 अधिकार असतात आणि राज्याकडे 203 मतदान असतात आणि परिषदेचे निर्णय 304 बहुमताने घेतले जातात. ठीक आहे. ही सगळी झाली जीएसटी संदर्भाची माहिती. करंट रिलेटेड डेटा होता हा सगळा. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. लैंगिक सक्षमीकरण मापन GEM म्हणजे जेंडर एम्पॉवरमेंट मेजर या निर्देशांकामध्ये 3 आयाम प्रतिबिंबित होतात.
तर कुठले 3 आयाम प्रतिबिंबित होतात त्यात ते विचारलंय. ठीक आहे. राजकीय सहभाग, आर्थिक सहभाग व निर्णय प्रक्रिया, आरोग्य आणि टिकाव आणि आर्थिक स्रोतांवरील मार्की. तर एम्पॉवरमेंट संदर्भात विचारलंय तर यात आरोग्य आणि या गोष्टी येणार नाही, त्यामुळे क पर्याय विधान गेलं. क ड पर्याय नंबर 4 याचं उत्तर निघेल. काय काय? राजकीय सहभाग, आर्थिक सहभाग आणि आर्थिक स्रोतांवरील मार्की. हे बघा इथे दिलंय, GEM बद्दल दिलंय. राजकीय सहभाग, आर्थिक सहभाग व निर्णय प्रक्रिया आणि आर्थिक स्रोतांवरील मालकी. राजकीय सहभागामध्ये काय मोजतात ते? संसदेत सहभाग किती आहे. त्यानंतर आर्थिक सहभागात काय मोजता? संसद, अधिकारी, मॅनेजर पदांवर किती सहभाग आहे, तसेच व्यावसायिक तंत्रज्ञ पदावर किती सहभाग आहे. आणि आर्थिक स्रोतांवरील मालकीमध्ये काय बघतात? उत्पन्न बघतात. ठीक आहे. हा मोजायचं बंद केलंय पण तरी सुद्धा. पुढचा प्रश्न बघा. वित्तीय जबाबदारी आणि अंदाजपत्रक व्यवस्थापन कायदा 2003 म्हणजे कुठला कायदा आहे हा? FRBM. ठीक आहे. FRBM कायद्यासंदर्भात खालील विधाने विचारात घ्या. काय म्हणताय ते? FRBM कायद्यान्वये मध्यावधी खर्चाच्या आराखड्याचे विवरणपत्र अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांडणे अनिवार्य करण्यात आले. बरोबर विधाने हे. याच्यानुसार आपण ऑलरेडी 3 हे आपले विवरणपत्र मांडत होतो, पण आपण FRBM कायद्यान्वये 4थं विवरणपत्र जे की मध्यावधी खर्चाच्या आराखड्याचे विवरणपत्र अर्थसंकल्पात सादर करायला लागलो. ठीक आहे. पुढचं विधान बघूया. या कायद्यान्वये महसुली तूट 3% पर्यंत आणणे आणि राजकोषीय तूट 0वर आणण्याचं लक्ष ठेवण्यात आलं. तर उलट केलंय इथं. राजकोषीय तूट 3% पर्यंत आणायचं होतं आणि महसुली तूट 0वर आणण्याचं लक्ष देण्यात आलं होतं. त्याच्यामुळे ब विधान चूक ठरतं. पर्याय क्रमांक 1 अविधान बरोबर, ब विधान चूक याचं उत्तर निघेल. बघूया एक्सप्लेनेशन बघू आपण याचं. हे बघा काय म्हणते. FRBM कायद्याबद्दलची सगळी इन्फॉर्मेशन दिली. बघू आपण काय म्हणतोय. राजकोषीय उत्तरदायित्व आणि अर्थसंकल्प व्यवस्थापन कायदा म्हणजेच फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी आणि बजेट मॅनेजमेंट ऍक्ट कधी पारित झाला? तो 2003 ला संसदेत पार झाला आणि डेट लक्षात ठेवायची 5 जुलै 2004 ला हा कार्यान्वित करण्यात आला. काय डेट आहे? 5 जुलै 2004 ला. ठीक आहे. लक्षात ठेवायची डेट. या कायद्याने केंद्र सरकारने स्वतःच्या राजकोषीय शिस्तीला कायदेशीर पाठबळ मिळवून दिले. सरकार अर्थव्यवस्थेतून आर्थिक स्रोत जमा करून पुन्हा अर्थव्यवस्थेवर खर्च करते आणि आर्थिक विकास साधते. सरकारने FRBM कायदा करून ही जबाबदारी अधोरेखित केली. ठीक आहे. ते सगळं ठीक आहे. याच्याने काय काय झालं? उद्दिष्ट काय काय होती की पारदर्शक राजकोषीय व्यवस्थापन यंत्रणा व्यवस्थित करायचं. शासकीय कर्जाचं आदर्श व्यवस्थापन, कर्जाचा सुद्धा एक पॉइंट येतो याच्यात. ठीक आहे. तुलनेने भविष्यातील कर्ज कमी पातळीवर ठरवणे त्यासाठी प्रयत्न करणे. यानंतर राजकोषीय दीर्घकालीन राजकोषीय स्थैर्य साधून बृहदलक्षी स्थिरता आणणे. ठीक आहे. त्यानंतर ही अर्थसंकल्प तसेच अनुदानाच्या मागणीसोबत आपण 3 विवरणपत्र संसदेत मांडणं अनिवार्य करण्यात आले होते. ते कुठले होते? राजकोषीय धोरणाचं विवरणपत्र, मध्यावधी राजकोषीय धोरणाचं विवरणपत्र आणि बृहदलक्षी आराखड्याचं विवरणपत्र. FRBM कायद्यान्वये आपण 4थं विवरणपत्र दाखल करतो ते म्हणजे मध्यावधी खर्चाच्या आराखड्याचे विवरणपत्र. यानंतर जे आपलं दुसरं स्टेटमेंट होतं काय होतं? हे बघा. FRBM कायदा 2003 अन्वये राजकोषीय तूट 3% पर्यंत खाली आणायची होती आणि महसुली तूट 0वर आणण्याचं लक्ष ठेवण्यात आलं होतं. ठीक आहे. हेच आपल्याला जे विचारायला होतं. यानंतर एक लक्षात ठेवायचंय, FRBM कायदा करणारं प्रथम राज्य कोणतं आहे? कर्नाटक राज्याने सर्वात प्रथम 2002 साली FRBM कायदा केला होता. आणि महाराष्ट्राने कधी केला होता FRBM कायदा? महाराष्ट्र राज्याचा 2005 ला. हे बघा 2005 ला महाराष्ट्राचा FRBM ऍक्ट आहे आणि सगळ्यात पहिलं राज्य कुठलं आहे? कर्नाटक 2002. त्याच्यानंतर कोणी कोणी केलं होतं? केरळ, पंजाब, तमिळनाडू, UP आणि त्यानंतर होता महाराष्ट्र. कितवं राज्य आहे?
5वं, 3, 4, 5, 6वं राज्य आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न, प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजनेसंदर्भात खालील विधाने विचार घ्या. आपल्या नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पात ही मेन्शन आहे. ठीक आहे. नीती आयोगाच्या महत्वाकांक्षी जिल्हा कार्यक्रम PMDD त्या कार्यक्रमावरनं ही योजना प्रेरित आहे. तर हे विधान बरोबर आहे. ही योजना 11 केंद्रीय मंत्रालयातील 36 योजनांचं विलिनीकरण करते. ठीक आहे. निवडक 150 जिल्ह्यांमध्ये राबवण्यात येणारे. ठीक आहे. कमी उत्पादकता, कमी पीक तीव्रता आणि कमी कर्ज वितरण हे निवडीचे निकष आहेत. वरीलपैकी योग्य विधाने निवडा. त्यात ही योजना 11 केंद्रीय मंत्रालयातील 36 योजनांचं विलिनीकरण करते. हे स्टेटमेंटही बरोबर आहे. त्यानंतर कमी उत्पादकता, कमी पीक तीव्रता आणि कमी कर्ज वितरण हे जिल्हा निवडीचे निकष हेही बरोबर आहे. विधान क्रमांक 3 मध्ये 150 जिल्हे नसून तर 100 जिल्हे या योजनेअंतर्गत या जिल्ह्यांमध्ये ही योजना राबवण्यात येणार आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 अ ब ड याचं उत्तर निघतं. बघा, प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजना कधी आहे? 1 फेब्रुवारी 2025 केंद्रीय अर्थसंकल्पात सादर करण्यात आली. 100 कमी कामगिरी करणाऱ्या जिल्ह्यांना लक्ष्य, जिथे शेतीला कमी पीक उत्पादन, पाण्याची टंचाई आणि संसाधनांची मर्यादित उपलब्धता आहे. 6 वर्षासाठीची योजना आहे. त्यानंतर 1.7 कोटी शेतकऱ्यांना, विशेषतः 2 हेक्टर कमी जमीन असलेले लहान आणि श्रीमंत शेतकऱ्यांना, जे भारताच्या शेती लोकसंख्येच्या 86% आहेत, मदत करण्याचे उद्दिष्ट आहे. या योजनेअंतर्गत 11 मंत्रालयातील 36 विद्यमान कृषी योजना एकत्रित केल्या आहेत. ज्याच्यामध्ये PM विकास, ही PMF, ही कोणती आहे? PMFBY, प्रधानमंत्री फसल बीमा योजना. ठीक आहे. नंतर PMKSY म्हणजे ही सिंचनाची योजना, आणि राष्ट्रीय कृषी विकास योजना RKVY जी विस्तार योजना म्हणून, आणि आता कॅफेटेरिया जिचं नाव झालेलं आहे ती योजना आहे. ही त्या सगळ्यांचा समावेश केला. ठीक आहे. नंतर खाली बघून घ्या तुम्ही. केंद्रीय कृषी मंत्री कोण आहे सध्या आपले? शिवराज सिंह चौहान. लक्षात ठेवा. तीच न्यूज आहे. 100 जिल्ह्यात राबवण्यात येणार आहे. आकांक्षी जिल्हा नीती आयोगाच्या आकांक्षी जिल्हा कार्यक्रमाच्या आधारित असून. ठीक आहे. पुढचं, भारतातील पहिल्या 3 पूर्ण साक्षर राज्यांची नावे ओळखा. आता नवीन आपण उल्हास कार्यक्रमांतर्गत 15+ वय असणाऱ्या लोकसंख्येमध्ये साक्षरता पसरवण्याचा कार्यक्रम हाती घेतलाय. तर त्याच्यात 3 राज्य पूर्ण साक्षर झालेली. राज्य कुठली ओळखायची? तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 मिझोराम, गोवा आणि त्रिपुरा. अनएक्सपेक्टेडली 2 राज्य नॉर्थ ईस्टची आहे. ठीक आहे. यात केरळ नाही तर केरळ म्हटलं तुम्हाला वाटेल पहिला पूर्ण साक्षर, तर केरळ येत नाही त्या पहिल्या 3 राज्यांमध्ये. ठीक आहे. पूर्ण हाय बघा, PIBची न्यूज आहे ही परत. पूर्ण कार्यात्मक साक्षरता प्राप्त करणारे त्रिपुरा हे मिझोराम आणि गोव्यानंतरचं राज्य, देशातलं 3रं राज्य बनलेलं आहे. ठीक आहे. ही सगळी याची हे PIBचीच न्यूज आहे. इथं वगैरे माणिक शहा आहेत त्रिपुराचे मुख्यमंत्री. त्यांनी काय म्हटलंय की 2020 आहे ना, उल्हास कार्यक्रमांतर्गत आपण हे साध्य करतोय. काय म्हटलंय की शाळेत जाऊ न शकलेल्या प्रौढांसाठी 15 वर्षे व त्याहून अधिक वयानं लक्षित केलं गेलेलं आहे. आणि कार्यात्मक साक्षरता म्हणजे काय म्हटलंय माहिती का? की जे 95%, हे बघा इथं दिलं, 15 वर्षे व त्याहून अधिक वयाच्या व्यक्तींमध्ये 95% साक्षरता राष्ट्रीय स्तरावर निर्धारित केलेल्या बेंचमार्कनुसार. म्हणजे 95% जर साक्षरता त्यांनी साध्य केली 15+ लोकसंख्येमध्ये, तर त्यांना कार्यात्मक साक्षर राज्य म्हणून घोषित करण्यात येतं. पुन्हा 100% साक्षरता साध्य करायची नाहीये. 95% झालं म्हणजे आपोआपच 100% होण्याच्या मार्गावर आहे. लवकरच ते 100% साध्य करतील. त्याच्यामुळे 95% साध्य केलं तर कार्यात्मक साक्षर म्हणून ते घोषित केलं जातं उल्हास कार्यक्रमांतर्गत. ठीक आहे.
तर हे झालं आपलं इकॉनॉमिक्सच्या थर्ड टेस्टचं एक्सप्लेनेशन. थँक्यू.